नमस्कार मित्रांनो, एसटी प्रवाशांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता एसटीने प्रवास करताना सवलतीसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्ही जर विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग किंवा कोणत्याही प्रकारची सवलत घेऊन प्रवास करत असाल तर तुम्हाला आता हे नवीन स्मार्ट कार्ड काढणे गरजेचे होणार आहे। मित्रांनो, ही अपडेट अशी आहे की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTCने प्रवाशांसाठी नवीन डिजिटल सुविधा सुरू केली आहे। या अंतर्गत रुपे ऑन द गो स्मार्ट कार्ड लागू करण्यात येणार आहे। हे कार्ड म्हणजे एक प्रकारचं स्मार्ट ट्रॅव्हल कार्ड आहे, ज्यामध्ये तुमची माहिती डिजिटल स्वरूपात असते आणि याच कार्डद्वारे पुढे तिकीट सुद्धा मिळणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत आपण फक्त ओळखपत्र दाखवून सवलतीचं तिकीट काढायचो, पण आता एसटी महामंडळाने स्पष्ट सांगितलं आहे की सवलतीसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हाला सवलत मिळणार नाही आणि तुम्हाला पूर्ण भाडं भरावं लागेल। मित्रांनो, या एनसीएमसी कार्डवर आधार कार्डनुसार तुमचं नाव, फोटो, सवलतीचा प्रकार आणि कार्ड नंबर अशी सर्व माहिती असते। तसेच हे कार्ड रोख समतुल्य असून हस्तांतरणीय नाही, म्हणजेच हे कार्ड दुसऱ्या व्यक्तीला वापरता येणार नाही। मित्रांनो, या एनसीएमसी स्मार्ट कार्डचा लाभ अनेक प्रकारच्या सवलतधारक प्रवाशांना मिळणार आहे। यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, विद्यार्थी, पुरस्कार विजेते, पत्रकार तसेच इतर सर्व सवलतधारक प्रवाशांना हे कार्ड लागू होणार आहे। मित्रांनो, हे कार्ड तुम्हाला बस डेपो किंवा नियंत्रण केंद्रातून तसेच अधिकृत एजंटकडून मिळणार आहे। तसेच कार्ड काढण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत, जसे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड, दिव्यांगांसाठी वैद्यकीय ओळखपत्र, विद्यार्थ्यांसाठी सरळ क्रमांक, इतर सवलतधारकांसाठी शासकीय प्रमाणपत्र आणि सवलत नसलेल्या प्रवाशांसाठी मोबाईल OTP आवश्यक असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, या प्रक्रियेत आधार कार्ड हे मुख्य कागदपत्र राहणार आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन एनसीएमसी स्मार्ट कार्डची किंमत फक्त 199 रुपये ठेवण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, जर तुमचं कार्ड हरवलं किंवा खराब झालं तरी काळजी करू नका, कारण ते कार्ड सुलभ पद्धतीने पुन्हा बदलून दिलं जाणार आहे। मित्रांनो, माहितीप्रमाणे कार्डची डिलिव्हरी साधारण 30 दिवसांच्या आत तुम्ही जिथे नोंदणी केली असेल त्या ठिकाणी मिळणार आहे। तसेच या कार्डमध्ये तुम्ही बॅलन्स टाकू शकता, जसं वॉलेट कॅशद्वारे, UPIद्वारे टॉप अप करून किंवा अधिकृत केंद्रातून रिचार्ज करून। म्हणजेच हे कार्ड एक प्रकारचं प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे। आणि मित्रांनो, पुढे सवलत तिकीट काढण्यासाठी फक्त कार्डमधील वॉलेटमधूनच पेमेंट होऊन तिकीट दिलं जाईल। तसेच आरक्षण तिकीट काढताना कार्ड व्हॅलिडेशन आवश्यक राहणार आहे। त्यामुळे डिजिटल पद्धतीने प्रवास अधिक सुरक्षित आणि सोपा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग किंवा कोणत्याही सवलतीचा लाभ घेत असाल तर लवकरात लवकर तुमचं एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढून ठेवा, कारण भविष्यात कार्डशिवाय सवलत मिळणार नाही। आणि मित्रांनो, तुम्हाला या कार्डची डेपो लिस्ट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये एनसीएमसी कार्ड असं लिहा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।